हरी बोल. हा, हरी बोल. ती लिंक हे करा ना माताजी, पाठवा ना जरा. मेसेज येत आहेत काही काहींचे, होत नाही लिंक ओपन म्हणून. हरी बोल. आवाज येतोय का माझा? हरी बोल. आवाज येतोय का आवाज? येतोय येतोय येतोय. ती लिंक आहे ना, फॉरवर्ड करा ना. बऱ्याच जणांना ओपन होत नाहीये. चालेल, ओके. मी सुरुवात करते तोपर्यंत. ओमाज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजचा अतिशय छान आणि पवित्र दिवस आहे. आज आषाढी एकादशी आणि आज चातुर्मासाचा पण प्रारंभ होत आहे. तर असा आज दुहेरी योग आहे आणि त्यामुळे तुम्हाला आज प्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण एकादशीचं बराच वेळा आपण लेक्चर ऐकलेले आहेत. तर विचार केला की आजपासून चातुर्मास पण सुरू होत आहे. तर हा चातुर्मास आणि आजची एकादशी यांचा काय संबंध आहे आणि हा किती महत्वपूर्ण म्हणजे किती पवित्र आणि कृपामय दिवस आणि हे चातुर्मास म्हणजे एक प्रकारचे आपण म्हणू शकतो एक लॉटरी आहे. तर हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर त्याच्याच क्लासमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकादशी. तर आतापर्यंत आपण नेहमी म्हणजे बरेच जण एकादशीचं पालनही करतात. पण ही एकादशी एकादशी म्हणजे काय? की जसं 1 आणि 10 हे मिळून किती झाले? 11. मग तशी ही एकादशी म्हणजे 11. 11ची संख्या होते याच्यामध्ये. तर याच्या मागे काय कारण असू शकतो की एकादशी 1 आणि 11 हा जे संख्या आहे ही आपल्याला काय दर्शवते? तसेच ही एकादशी जी आहे, कृष्ण पक्ष आपल्याला माहित आहे की दोन पक्ष आहेत. एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. आणि बरोबर 15 दिवसाला ही म्हणजे 15 दिवसांनी एकादशी येते. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष यांच्या ह्याच्यामध्ये 11वा दिवस जो असतो तो एकादशीचा असतो. तर ही एकादशीचा उपवास जर बाह्य दृष्टीने आपण जर बघितलं, तर ही जी एकादशी आहे ही 10 आणि 1 म्हणजे हे आपले इंद्रिय आहेत, ज्ञान आणि कर्म. ज्ञान इंद्रिये आणि कर्म इंद्रिय. आणि याच्यामध्ये हे 5 5 10 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत. आणि या सगळ्यांचा राजा म्हणजे आहे मन. तर असे आपल्या शरीराचे 11 इंद्रिय होतात. आणि हे 11चं प्रतीक म्हणजे एकादशी आहे. आणि उपवास आपण म्हणतो ना, एकादशी उपवास आहे आज मला. उपवास म्हणजे काय? जवळ राहणे, भगवंतांच्या जवळ राहणे, निवास करणे. म्हणजे आपल्या 11 इंद्रियांद्वारे आपण भगवंतांच्या जवळ राहिलं पाहिजे, तेव्हा ती खरी एकादशी. तर आता ह्या 11 इंद्रियांनी जवळ राहणे म्हणजे काय आहे? की जसं की आपल्याकडे आता आपल्याला ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय आहेत. 5 कर्म इंद्रिय आहेत की त्यांनी आपण कर्म करतो. उदाहरणार्थ हाताने काही गोष्टी करतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो, तोंडातून काही आपले शब्द बाहेर पडतात. मग तसं डोळ्यांनी आपण भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे, कानाने श्रवण केलं पाहिजे, हरिकथा श्रवण केली पाहिजे, भगवद्गीतेची वाणी श्रवण केली पाहिजे. आपल्या चरण पायांनी आपण काय करू शकतो? मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो. तुळशी महाराणींची सेवा करू शकतो. म्हणजे हे सगळे 11 इंद्रिय जेव्हा हे 10 इंद्रिय एकत्रित येऊन करतात, तेव्हा आपला मन हे सर्वांचं राजा आहे. आणि या 11 इंद्रियांद्वारे जेव्हा आपण भगवंतांना संतुष्ट करतो, ती तेव्हा खऱ्या अर्थाने ही एकादशी होते. जसं आता ग्रंथ रूपाने जर आपण बघितलं, एकच मिनिट. एक मिनिट.
म्हणजे ग्रंथ रूपाने भगवंत हे आपल्याला कशाच्या रूपामध्ये ह्या कलियुगामध्ये भेटतात, किंवा आपण कशा पद्धतीने त्यांचं दर्शन घेऊ शकतो. तर ग्रंथ रूपाने आपण बघू शकतो की ग्रंथ रूपाने भगवंत हे आपल्याला भागवतमच्या रूपामध्ये आलेले आहेत आपल्या बरोबर, आपल्या समोर, किंवा भगवद्गीतेद्वारे ते आपल्याला उपदेश करत आहेत. ध्वनी, जर या जगामध्ये ध्वनी बघितला तर भगवंतांना आपण कसं जाणू शकतो? तर तो ध्वनी आहे हरिनाम. जेव्हा तो हरिनाम आपण श्रवण करू तेव्हा तो ध्वनीच्या रूपामध्ये भगवंत अवतीर्ण झालेले आहेत. स्थान म्हणजे एखादी जागा, तर ते धामाच्या रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि या बद्ध जीवांमध्ये जर आपण बघितलं की ह्या भौतिक जगामध्ये भगवंत कसे अवतीर्ण झालेले आहेत मनुष्य रूपामध्ये, तर ते वैष्णव समाज आणि त्याच्यामध्ये गुरुतत्व, गुरूंच्या रूपाने ते आपल्याला मार्गदर्शन करतात. एखादा दगड आहे, आता दगडामध्ये पण भगवंत कसे असू शकतात? एखादा दगड, तर त्याच्यामध्ये आहे जय गिरी गोवर्धन, की जे गोवर्धनचं जे रूप आहे ते आपण बघतो की एखाद्या दगडामध्ये कसे काय भगवंत अवतीर्ण होऊ शकतात? मग तो आहे गोवर्धन पर्वत. जसं वृक्षामध्ये तुलसी महाराणी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भगवंत काय करत आहेत? कृपा प्रदान करत आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये. असं नाहीये की भगवंत साक्षात भगवंत नाही, म्हणजे भगवंतांनी हे वेगवेगळे रूप धारण केलेले आहेत आणि त्याद्वारे आपण भगवंतांना काय करू शकतो? संतुष्ट करू शकतो. म्हणजे आपण हरिनाम घेऊ शकतो, भागवतम भगवद्गीतेचा क्लास श्रवण करू शकतो, किंवा शालिग्राम शिलेची पूजा करू शकतो, किंवा भगवंतांच्या विग्रहांची पूजा करू शकतो. तुळशी महाराणींना जल प्रदान करू शकतो, प्रदक्षिणा हे घालू शकतो, त्यांच्यापाशी बसून आपण जप करू शकतो. म्हणजे ही तिथी जी आहे, जसे कसं म्हणतात की ही एकादशी एक तिथी आहे. जसं आता आपण 8 वार जर बघितले तर प्रत्येक वार प्रत्येक देवी देवतांनी वाटून घेतलेला आहे. की जसं आपण बघतो की सोमवार महादेवाचा, मंगळवार कुठल्या एखाद्या देवीचा, किंवा बुधवार गुरुवार एखाद्या म्हणजे लक्ष्मीचा, शुक्रवार शनिवार शनीचा, रविवार रवीचा, म्हणजे असे प्रत्येक वार जर बघितले तर प्रत्येक वार एका देवताचं प्रतिनिधित्व करतात. परंतु श्रीकृष्ण हा जो श्रीकृष्णांसाठी श्रीकृष्ण वार म्हणजे सगळे श्रीकृष्णांचे वार आहेत. म्हणून जर विचार केला तर 8ही दिवस आपण भगवान श्रीकृष्णांची काय करू शकतो? भक्ती, हरिनामाद्वारे भक्ती करू शकतो, हरिनाम घेऊ शकतो. म्हणून ह्या तिथीला, एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे. तर तिला माधव तिथी सुद्धा म्हणतात. तर ही माधव तिथी म्हणजे काय? माधव तिथी, हरी तिथी म्हणजे ही भक्तीची जननी आहे. ही माधव तिथी. माधव तिथी म्हणजे जी भक्तीला जन्म देते अशी ही माधव तिथी. तर ही इतकी पवित्र आहे की एकादशी तिथी की ती आपल्यामध्ये भक्ती निर्माण करू शकते, एवढी शक्ती एकादशी मध्ये आहे. तर आजचा दिवस सुद्धा खूप छान आहे. आपण बघतोय की आज आषाढी एकादशी आहे आणि आज ह्या आषाढी एकादशीचं तिला पद्म एकादशी म्हणतात, शयन एकादशी म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत ह्या एकादशीच्या आजच्या. तर ही घरोघरी ह्या एकादशीचं पालन केलं जातं. तर ह्या एकादशी मागे काय कथा आहे ती आपण बघूया. मला वाटतं ही स्कंद पुराणामध्ये ही कथा येते. तर याच्यामध्ये एक राजा मानधाता होता. त्याचं नाव मानधाता होतं आणि तो राजा जो होता तो भगवान श्रीकृष्णांचा म्हणजे भगवंतांचा, विष्णूंचा खूप चांगला भक्त होता आणि अगदी तत्व सिद्धांतांना धारण करणारा, प्रजेला योग्य पद्धतीने त्यांचं पालन करणारा. आणि जशी राजा तशी प्रजा. साहजिकच आहे की त्या राजाची प्रजा ही तशीच होती. उत्कृष्ट असा तो राजा होता, भगवंतांचा भक्त होता, त्यामुळे त्या प्रजेवरही तेच संस्कार झालेले होते. आणि अशा ह्या राजाच्या ह्याच्यामध्ये ऋतू आपण बघतो की आता कधी पावसाळ्यामध्ये कधी पाऊस येणार नाही, पण कुठल्या तरी वेगळ्याच ऋतूमध्ये पाऊस येतो, किंवा कधी थंडीच्या ह्याच्यामध्ये थंडी वाजत नाही, उन्हाळ्यामध्ये अचानक थंडीचा एखादा असं काहीतरी वातावरण बदलतं. आता आपण बघतो कलियुगामध्ये ऋतू पण त्यांच्या त्यांच्या काळामध्ये येत नाहीत, ऋतू सुद्धा बदललेले आहेत कलियुगाच्या प्रभावाने. आणि त्या राजाच्या काळामध्ये म्हणजे तो राजा इतका पवित्र आणि पुण्यवान होता, त्यामुळे काय होत होतं की त्याच्या राज्यामध्ये ऋतू पण पर्याप्त रूपामध्ये होते. पावसाळा, उन्हाळा हे जे ऋतू आहेत वेगवेगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये येऊन त्या राजाची प्रजा अतिशय सुखी, संपन्न, आर्थिक दृष्ट्या सगळ्याच बाबतीत आणि आध्यात्मिक दृष्ट्याही संपन्न होती. पण एक काळ असा येतो की 3-4 वर्ष त्या राज्यामध्ये काही पाऊसच पडत नाही. मग आता तो पाऊस न पडल्यामुळं प्रजा राजाकडे येते. कसं असतं ना, असं शास्त्रांमध्ये वर्णन आहे की राजाने जर काही अपराध केला किंवा काही चूक केली, चूक नाही म्हणू शकत पण काही चुकीची वर्तवणूक केली, तर त्याची
त्याचं फळ हे प्रजेला भोगावं लागायचं. म्हणजे राजाच्या पापाची प्रतिक्रिया ही प्रजेवर येते. म्हणजे ही राजाची जबाबदारी असते. त्यामुळे प्रजेला तो काळ असा होता, म्हणजे आपण बघतो सत्ययुगामध्ये वगैरे राजाला जाब विचारायला यायची प्रजा, की काय झालं आहे, की ऋतू का येत नाहीत व्यवस्थित, दुष्काळ का पडलेला आहे, कारण ती राजाची जबाबदारी होती. म्हणजे असा तो काळ होता. आता आपण बघू शकतो की आताची परिस्थिती आणि हे ऐकायला पण आपल्याला असं पटकन विश्वास बसणार नाही, की असं कसं असू शकतो. परंतु हे सत्य आहे, कारण हे शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे याचं. मग ते सगळे राजाकडे येतात. 3-4 वर्ष दुष्काळ पडतो. मग ते राजाला विचारतात, की काय आहे, म्हणजे काय हा दुष्काळ पडला, याला काय कारण आहे? मग राजा पण एकदम, कारण त्याची अनुभूती ही काय झालेली असती, त्याच्या प्रजेवर त्याचा परिणाम झालेला असतो. आणि मग राजा पण विचार करतो, की अरे मी तर काही म्हणजे असं चुकीचं कर्म किंवा उग्र कर्म शास्त्रांविरुद्ध मी काही केलेलं नाहीये. मग ह्याचा शोध कसा लागणार? मग तो राजा, म्हणजे त्याला वाटतं कुठं जंगलात किंवा वनात कुणाची हत्या झाली का माझ्याकडून, किंवा काही अपराध झाला का, किंवा काय झालं असेल, मग त्याचा शोध घेण्यासाठी राजा काय करतो, बाहेर पडतो. म्हणजे तो त्याचं स्मरण करत राहतो, की का बरं, कशामुळे ही गोष्ट झाली. स्वतःच तो चिंतन करतो. स्वतःच मनन करतो, की माझ्याकडून काही चुकलं असेल. आणि असा तो काय करत असतो, जंगलामध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी असं मनन चिंतन सखोल ह्याच्यामध्ये आणि शोध घेत घेतो जातो, की कुठले ऋषी मुनी किंवा कुणी काही मार्गदर्शन करतील का. पहिल्या काळामध्ये ऋषी मुनी ही जंगलामध्ये वनामध्ये राहायचे. आणि असा करत करत तो पोहोचतो अंगिरा ऋषी, अंगिरा मुनींकडे. आता अंगिरा मुनींचं नाव सगळ्यांनी आपण ऐकलेलं असेल. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये पोहोचतो, त्यांच्या आश्रम मध्ये तो. आणि मग तो तिथे गेल्यानंतर त्यांना विचारतो, की ह्या दुष्काळाचं कारण काय आहे. मग अंगिरा ऋषी म्हणतात, की थोडस अंगिरा ऋषींना तो त्यांच्या ह्याच्यामुळे दिव्य शक्तीद्वारे ते सांगतात, की तुझ्या राज्यामध्ये एक असा क्षुद्र व्यक्ती आहे. तो अतिशय शूद्र आहे आणि त्याची योग्यता नाहीये. तरी तो काय करत आहे, वेद पठन करत आहे आणि कपोकल्पित अशा काही गोष्टी करत आहे तो, की ते त्यांनी नाही केल्या पाहिजे. आणि याच्यातून काय होत आहे, त्याच्याकडून पाप घडत आहे. आणि ते पाप घडत आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे, की तुझ्या राज्यामध्ये वर्षा होत नाहीये. हे त्याला सांगतात अंगिरा ऋषी त्यांच्या शक्तीने. आणि मग नंतर म्हणजे विचार करा, अख्ख्या राज्यामध्ये फक्त एक व्यक्ती होती. आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण प्रजेवर हे संकट आलेलं होतं. आणि त्याची जबाबदारी ही राजाची असते. मग आता ते म्हणतात, की अंगिरा ऋषी त्यांना म्हणतात, की ते म्हणतात, की आता तुला काय करावं लागेल. मग तो जो शूद्र व्यक्ती आहे त्याचा वध करावा लागेल. पण अंगिरा ऋषी पण हुशार असतात. ते ऍक्च्युली त्या मानधाता राजाची परीक्षा घेत असतात, की राजा म्हणून आता हा काय निर्णय घेईल. पण तो मानधाता राजा साहजिकच आहे, भगवंतांचा भक्त होता. आणि तो म्हणतो, की असं कसं. प्रत्येक तो पण शेवटी जरी चुकीच्या गोष्टी करत आहे, परंतु तो वेद पाठ करत आहे. म्हणजे त्याच्या हृदयामध्ये कुठेतरी ती इच्छा आहे. आणि मी अशा पद्धतीने एखाद्या शूद्र असणाऱ्या व्यक्तीला आणि त्याची इच्छा असताना मी त्याचा वध कसा काय करू शकतो. तर ते म्हणतात, की त्यांच्या हृदयामध्ये करुणा निर्माण होते, राजाच्या हृदयामध्ये. आणि ते म्हणतात, की तुम्ही दुसरा काहीतरी उपाय सांगा ह्याच्यासाठी. आणि मग अंगिरा ऋषी खूप प्रसन्न होतात. खरे तर ते राजाची परीक्षा बघत असतात, की राजा हा कसा असावा. म्हणजे प्रजेमध्ये प्रत्येक नागरिकाप्रती, प्रत्येक जीवाप्रती तो कसा सहृदयी असावा. आणि मग त्यांना जाणवतं, की हा राजा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. मग ते म्हणतात, की तुम्ही दुसरा काहीतरी उपाय सांगा. तर आजच्या एकादशीचं नाव देवशयनी एकादशी पण आज म्हटलं जातं हिला. पद्म एकादशी, आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी. तर ते सांगतात, की अंगिरा ऋषी सांगतात, की आता देवशयनी एकादशी येत आहे. आणि तू तुझ्या प्रजेबरोबर ह्या एकादशीचं निर्जल पालन कर. कुठलंही अन्न ग्रहण करू नको. त्या दिवशी पूर्ण दिवसभर रात्रभर तू तुझ्या प्रजेला घेऊन काय कर, भजन कर. भजन म्हणजे हरिनामाचं भजन कर. हरिनाम कर, कीर्तन कर. हरिनाम घे, असं अंगिरा ऋषी सांगतात. आणि मग नंतर मोठ्या श्रद्धेने तो राजा येतो आणि संपूर्ण प्रजेला त्या देवशयनी एकादशीचं पालन करायला लावतो. आणि त्यामुळे काय होतं, सगळी प्रजा एकादशी व्रताचं श्रद्धेने पालन करते, श्रद्धेने भजन कीर्तन करते. आणि त्याचा प्रभाव असा होतो, की जोराचा पाऊस त्याच्या राज्यामध्ये कोसळतो आणि पूर्ण दुष्काळ त्याचा 3-4 वर्षाचा त्या एका दिवसामध्ये हटला जातो. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की देवशयनी म्हणजे तीच ही आजची एकादशी आहे, की आजच्या एकादशीचं पालन करून राजाने ती कृपा प्राप्त केली भगवंतांची. म्हणजे याच्यामध्ये आपण एक बघतो, की श्रद्धेने, श्रद्धा आणि विश्वास. जर एखादं कोणी म्हणत असेल, की अरे माझ्या
शरीराला तपश्चर्या म्हणून मी करेल, ही जर भावना असेल तर नक्कीच तितकी कृपा प्राप्त होणार नाही. परंतु माझ्या ह्या एकादशीच्या पालनाने मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे. हं? तर मग ते मला संतुष्ट करायचं आहे, ही जर भावना असेल, श्रद्धा असेल, तर भगवंत मात्र नक्कीच ती पूर्णपणे कृपा त्या व्यक्तीला प्रदान करू शकतात. आणि म्हणून कुठलीही गोष्ट श्रद्धा म्हणजे श्रद्धा श्रद्धे विश्वास कहे सदृढ निश्चय कृष्ण भक्ती कयले सर्व कर्म कृत होय. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती जेव्हा आपण एखाद्या श्रद्धेने, विश्वासाने आणि सदृढ निश्चयाने करतो, तेव्हा ते सर्व काही काय आहे, ते पूर्ण त्या वातावरणाला काय होतं, लाभदायक ठरतं. म्हणून आपण बघू शकतो, की जर एखाद्या गोष्टीचं वातावरण जर आपल्याला बदलायचं असेल, तर आपण काय म्हणतो, की कुठल्याही गोष्टीचं असं दूषित वातावरण असेल किंवा कलुषित वातावरण किंवा असं आपल्याला प्रसन्न वाटत नसेल, तर आपण काय म्हणतो, की त्या वातावरणात जाऊ वाटत नाही. कारण वातावरण बदलणं आपल्या हातात नसतं. पण कृष्ण भक्त जे असतात, तर ते कृष्ण भक्त त्यांच्या हरिनामाने म्हणजे त्यांच्या हरिनामाच्या जपाने, कीर्तनाने ते वातावरणही पवित्र करून टाकतात. वातावरण आताच्या कलियुगामध्ये आपण बघतो, की बाहेर गेल्यानंतर सगळ्याच गोष्टींचं जे हे आहे, दूषित वातावरण आहे सगळ्या गोष्टींमध्ये. बाहेर जरी जायचं म्हटलं तरी कुठेतरी काहीतरी कलह, काहीतरी एखाद्या रस्त्याने जरी आपण प्रवास केला तरी कुठेतरी आपल्याला काहीतरी अपघात झालेला दिसतो किंवा कुठे काहीतरी उपोषण चालू झालेलं दिसतं. काहीतरी समाज एकत्रित येऊन कुठल्या ना कुठल्या काही ना काही गोष्टी अशा मन विचलित करणाऱ्या घडत असतात. आणि कृष्ण भक्त एका जागेवर बसून हरिनाम घेऊन फक्त त्या हरिनामाच्या आणि संपूर्ण वातावरण बदलू शकतो. ही कृष्ण भक्तामध्ये असणारी शक्ती आहे भगवंतांच्या भक्तांमध्ये. आज आपण बघितलं की रविवारी आपली श्री श्री जगन्नाथ रथ यात्रा ह्या सगळ्या त्रिमूर्ती नगर परिसरामध्ये काढली. तर त्याचा प्रत्येकाने जे त्याचे साक्षीदार झाले त्यांनी प्रत्येकाने तो अनुभव घेतला असेल, की कशा पद्धतीने ते वातावरण झालं होतं आणि पूर्ण पवित्र हरिनामाच्या गजराने, त्या शंखाच्या आवाजाच्या निनादाने सगळं पवित्रमय होऊन गेलं होतं. जो प्रत्येक त्याच्यामध्ये सहभागी झाला, तो प्रत्येक व्यक्ती सांगतोय, की ही रथयात्रा जी आम्ही अनुभवली, ती आमच्यासाठी म्हणजे खूपच आनंददायी आणि खूपच म्हणजे वेगळा अनुभव होता. तर ही भगवंतांच्या नामामध्ये असणारी शक्ती आहे. ही भगवंतांच्या नामामध्ये असणारी शक्ती आहे. तर अशा पद्धतीने ही आजची देवशयनी एकादशी आहे. तर हे एकादशीचं हे महात्म्य आहे. त्यामुळे आजच्या एकादशीला आपण जितकं हरिनाम, संकीर्तन, सकाळी उठून नामस्मरण किंवा आता उरलेली सकाळ तर गेली, पण उरलेल्या ह्याच्यामध्ये हरिनाम, या गोष्टीचं शास्त्र अध्ययन, ह्या गोष्टींचं पालन करू. तितकी कृपा जशी राजा मानधत्ताला ती कृपा प्राप्त झाली, तशी आपल्यालाही नक्कीच ती कृपा प्राप्त होऊ शकते. तर आता ही एकादशी जी आहे, तिला देवशयनी एकादशी पण म्हणतात. आता ते पुढच्या काही ह्याच्यामध्ये येईल आपल्याला, की त्याचं काय कारण आहे. तर आजचा दिवस जो आहे, याच दिवशी चातुर्मास सुरू होत आहे. तर आता हा चातुर्मास म्हणजे काय, की चातुर्मास सगळ्यांना माहित आहे. आपण ऐकतो नेहमी. चातुर्मासामध्ये कसं ऋषी-मुनी, साधू-ऋषी हे एका जागेवरच थांबतात. कारण पूर्ण वर्षा ऋतू चालू असतो. सगळीकडे पाणी-पाणी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये कुठे जीव-जंतू कीटक असतात ते मारले जाऊ नये किंवा पावसाच्या 4 महिन्यामध्ये कुठे फिरणार. म्हणून हे 4 महिने एकाग्रतेने साधू ऋषी चातुर्मासाचं पालन करतात आणि एका जागेवर थांबतात. तर हे चातुर्मास याचं प्रतीक आहे, की हे चातुर्मास म्हणजे उपवास आणि व्रत याचाच प्रतीक आहे चातुर्मास. जसं की आपण म्हणतो ना, की जर जेवण केलं, हे उदाहरण आपण बघू शकतो, की आपल्या स्वतःवरून, की जर आपण खूप जेवण केलं, एकदम असं फुल जेवण झालं, तर असं कधी होतं का हो? आपल्याला एकदम फुल जेवण केलंय ना, आता आपल्यामध्ये खूप एकदम एनर्जी आली आता दुसऱ्या कामासाठी ना आपण लगेच उठतोय, की नाही, नाही आता मी हे करेल, ते करेल. असं कधीच होत नाही. कारण आपण जेव्हा फुल जेवण करतो, तेव्हा काय होतं आपल्याला एक सुस्ती येते. आणि ती सुस्ती सुस्ती म्हणजे ती निद्रा. ती पण एक नशा आहे. तर आता तुम्हाला वाटेल, की नशा म्हणजे काय? की दारू, सिगारेट हे ओढणं म्हणजेच नशा. म्हणजे नाहीये. अतिरिक्त जेवण जेव्हा होतं आपलं, तेव्हा एक प्रकारची सुस्ती आणि निद्रा येते आपल्याला. तर ती पण एक प्रकारची नशा आहे. आणि जेव्हा आपल्याला कधी खूप भूक लागते, आता समजा आपण दिवसभराचा कडक उपवास केलाय, निर्जल एकादशी केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भूक लागली. तर ज्याला जो उपवास करतो तर त्याला दुसरी कशाची गरज लागेल हो? जेव्हा त्याला पण भले तो उपवास करेल किंवा त्याला काही कारणांमुळे त्याला उपवास घडला आहे किंवा त्या दिवशी त्याला अन्न खाता आलं नाही आणि पूर्ण कडकडीत उपवास झाला. त्याचं दुसरीकडे कुठे लक्ष जाईल का हो? त्याला फक्त एकच लक्ष त्याचं केंद्रित असेल,
की मला काय आहे, मला जेवण पाहिजे, मला अन्न पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्याचे चोचले नसणार आहेत त्याच्यामध्ये. भूक लागणाऱ्याला आपण म्हणतो ना, मिरची भाकरी दिली तरी त्याला गोड लागते. मग तसं त्याला सुद्धा कुठेही जाऊ दे, तो काय म्हणणार, मला मिरची चटणी द्या. पण परंतु मला काही भूक लागलेली आहे. तो म्हणणार नाही आता की मला गुलाबजाम पाहिजे, मला रसमलाई पाहिजे, मला पंचपक्वान्नाचं ताट पाहिजे, तरच मी जेवेल. नाही, त्याची भूक भागणे त्याच्यासाठी त्याला अन्नाची गरज असते. मग त्यामधून त्याला काय प्राप्त होतं? ती शक्ती प्राप्त होते. तसं हे जेव्हा आपण अन्न खातो, जेव्हा भूक लागते, तेव्हा आपण म्हणतो ना, ते त्या शरीरासाठी एक साध्या सोप्या शब्दात आपण म्हणतो, की त्याच्या अंगी लागतं, भूक लागल्यानंतर, खाल्ल्यानंतर. आणि जेव्हा आपल्याला विशेष भूक नसती, ती खरं तर आपल्याला शरीराची भूक नसतीच. ती आपल्या मनाची भूक असते. आपल्या शरीरामध्ये भूक नसते, परंतु आपल्या मनाने आपल्याला काय-काय खावंसं वाटतं. मग जेव्हा ही एक्स्ट्रा एनर्जी आपल्या शरीरामध्ये, त्याला पार्थिव शक्ती म्हणतात. बघा, पार्थिव आपण मृतदेहाला म्हणतो, पण जेव्हा ती एक्स्ट्रा शक्ती जाते ना शरीरामध्ये, त्याला पार्थिव शक्ती म्हणतात. आणि ही पार्थिव शक्ती काय करते, अधिभौतिक शक्तीमध्ये रूपांतरित होते आणि ती आपल्या आध्यात्मिक शक्तीला बाधा आणते. म्हणून ही शक्ती आपल्या शरीरामध्ये डबल स्पीडने, म्हणजे दुप्पट वाढते आपल्या शरीरामध्ये. म्हणून ती आध्यात्मिक शक्तीला बाधा आणू शकते. म्हणून ह्या चातुर्मासाचा हा नियम आहे, की आपल्या म्हणजे भोजन आणि व्रत हा खूप जवळचा संबंध आहे. तर हे चातुर्मासाचं पालन आपण केलं पाहिजे. कशा पद्धतीने केलं पाहिजे? तर उपवास करून चातुर्मासाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे हाच सिद्धांत आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा बघतो. विषया विनिवर्तन्ते. म्हणजे जेव्हा विषयांपासून आपण मुक्त होतो आणि निराहार होतो, हं, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ते व्रत पालन करू शकतो. आता निराहार होणे म्हणजे असं काही आहे का हो, की पूर्ण म्हणजे अन्नच त्यागायचंय? असं नाहीये. की त्याचा क्रम कमी-कमी करत यायचा आणि प्रत्येकाने प्रत्येकाची प्रकृती बघून, असं नाही की आता हे सांगितलंय ना, आता ते मला पूर्णपणे पालन करायचंय. की आपली प्रकृती काय आहे? आपल्या शरीराला काय झेपत आहे? एखाद्याला जर निर्जल होत असेल, तर त्यांनी निर्जल होत असेल, निर्जन करावी. त्याला ते नसेल जमत तर सजल. सजल नसेल जमत तर फळं खावी आणि फळं खाऊन पण त्याला जमत नसेल तर उपवासाचे पदार्थ खावे. फक्त अन्न मात्र त्या दिवशी ग्रहण करू नये. म्हणून हा चातुर्मास जो आहे, तर ही त्याच्यामध्ये ही जी काय आहे, की जे एक्स्ट्रा आपण जे काही खातो, म्हणजे असे चातुर्मासामध्ये काही-काही भक्त पण आपण बघू शकतो, की ते एकच टाइम जेवण करतात, एकच टाइम प्रसाद घेतात. त्याच्या मागे काय कारण आहे, की ही एक्स्ट्रा जी एनर्जी येते आपल्यामध्ये, एनर्जी म्हणजे जी ऊर्जा निर्माण होते, ती आपल्याला काय करू शकते, विचलित करू शकते, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत सांगत आहेत, की या विषयांपासून जेव्हा आपण मुक्त होतो, तेव्हा आपलं काय होतं, स्थिर चित्त होतं. म्हणून हे खाणे म्हणजे आपण जे काही ग्रहण करतोय, निद्रा, या गोष्टींना चातुर्मासामध्ये काही नियमांना धरून जर आपण त्याचं पालन केलं, तर आपल्याला त्याची भगवंतांची कृपा प्राप्त होते. जसं आपण बघतो, की संयमी पुरुष, श्रीमद श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा पण श्लोक आहे. या निशा भूतानां जागृती संयमे. म्हणजे जेव्हा एखादा संयमी पुरुष आहे, धीर पुरुष आहे, संपूर्ण जग झोपलेलं असतं. त्यावेळेस तो धीर पुरुष काय करतो? त्याच्या जीवनाचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी काय करतो? प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो? की पहाटेची वेळ जी आहे, खरं तर ह्या चातुर्मासामध्ये प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, की ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे हे माझ्यासाठी पण आहे, सगळ्यांसाठीच आहे आपल्या. सगळ्यात पहिलं माझ्यासाठीच आहे, की आपण ब्रह्ममुहूर्तावर जेवढा काही जप करू, हरिनाम घेऊ, जेवढं काही करू, तेवढं आपल्याला प्राप्त होतात. जसं आपण म्हणतो ना, मान्सून सेल लागला. बायकांचा आवडता आवडता विषय हा महिना. मान्सून सेल लागला की कसं एका साडीवर 2 साड्या फ्री. 1,000ची साडी 500 ला. म्हणजे हा मान्सून सेल लागतो. आपण काही-काही बायका तर 1 वर्षाच्या साड्या घेऊन टाकतात मान्सून सेलमध्ये. तसा हा चातुर्मास म्हणजे आपल्यासाठी मान्सून सेल आहे आध्यात्मिक जीवनामध्ये हा. आणि जितका काही आपण त्याचा लाभ घेऊ त्या 4 महिन्यांमध्ये, तितकी आपली आध्यात्मिक प्रगती आणि भगवंतांची कृपा आपण प्राप्त करू शकतो. आणि ही कृपा म्हणजे उपवास करणे, अतिनिद्रा टाळणे, की जसं भगवंत म्हणतात, की जो मनुष्य म्हणजे भगवंतांचे भक्त जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, तेव्हा भगवंतांचे भक्त जे असतात, जो संयमी पुरुष असतो, तो त्याची साधना करतो. म्हणजे तो ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि त्याची साधना करत असतो. म्हणून हे जेव्हा आपण निद्रा आणि आपलं भोजन ह्या 2 गोष्टींना नियंत्रित करू आणि ह्या 2 गोष्टींना नियमात राहून कार्य करू, तेव्हा आपोआप आपले शरीर, इंद्रिय, आपलं मन हे आपोआप कंट्रोल होत असतं. म्हणून आपली निद्रा आणि भोजन
ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टीचं यश प्राप्त करू शकत नाही. अगदी हे आध्यात्मिकच असं नाही, तर भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की आपल्याला सांसारिक असेल, एखाद्या मुलाला जर परीक्षेमध्ये जर यश गाठायचं असेल, तर तो काय करतो? की पहाटे उठून अभ्यास करणार, रात्री लवकर झोपणार. म्हणजे त्याला जर आपल्याला आध्यात्मिकच नाही, भौतिक गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला जर चांगलं यश, सक्सेस मिळवायचं असेल, चांगलं आरोग्य प्राप्त करायचं असेल, तर आपली निद्रा आणि आपलं भोजन, जेवण जे काय आहे ते नियमित करावं लागतं. तेव्हा ह्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. मग आध्यात्मिक गोष्टीसाठी सुद्धा आपण बघू शकतो, की हाच नियम लागू आहे. म्हणून चातुर्मासामध्ये हे चातुर्मासाचं पालन आपण कशा पद्धतीने केलेलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याची कृपा प्राप्त होऊ शकते, तर हे आता आपण बघणार आहोत. आणि ह्या चातुर्मासाचं वर्णन म्हणजे वेगवेगळ्या ऋग्वेद, यजुर्वेद या सगळ्यांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, की हा चातुर्मास आहे, या चातुर्मासाचं कसं पालन केलं पाहिजे. तर भविष्य पुराणामध्ये खूप सुंदर श्लोक आहे याचा. यो विना नियम मर्त्यो व्रतम वा जपमेवा चातुर्मास्यम नयनेन मूर्खो जीवनपी मृतो हि सह. म्हणजे काय आहे? यो विना नियम मर्त्यो, म्हणजे मनुष्याला इथे काय म्हटलं आहे? मरतो. म्हणजे मृत्यूला पावणारा, मर्त्य. आपण पृथ्वी तलावर पण आपण शास्त्रांमध्ये वर्णन ऐकतो. तर ह्या पृथ्वीला काय म्हटलं जातं? मर्त्य जग. मग आता तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या कित्येक लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे, की अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत कुणीच अमर नाहीये, प्रत्येकाला मृत्यू आहे. मग जर प्रत्येकाला मृत्यू आहे, तर या श्लोकामध्ये मग मनुष्यालाच का म्हटलं आहे मग मृत्यूला पावणारा किंवा मृत्यू लोक आहे हा? बाकीच्यांना का म्हटलं जात नाही? ब्रह्मदेव पण मृत्यूला पावतात, सगळेच जण. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत सगळ्यांना मृत्यू आहे. मग मनुष्यालाच का असं म्हटलं जातं? त्या बाकीच्या अन्य लोकांमध्ये त्यांना का म्हटलं जात नाही? तर त्याचं मागं कारण आहे, की अन्य जे लोक आहेत वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य हे निश्चित आहे. की ठराविक काळ जे काही आहे, तो ठरलेला काळ आहे, की तेवढं आयुष्य ते त्या ब्रह्मांडामध्ये, त्या ग्रहावर ते व्यतीत करतील. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा एक क्षणही त्यांचा कमी होणार नाही. परंतु मनुष्य जन्म हा असा आहे, की त्याचं आयुष्य हे निश्चित नाहीये. तो कधीही तो मृत्यूला पावू शकतो. कधीही त्याचा मृत्यू होऊ शकतो. आता सुद्धा आपण बघतो, की एका क्षणात आपल्या बरोबर बोलणारी व्यक्ती अचानक तिचा मृत्यू होतो. हे प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल आपल्या आयुष्यामध्ये, की असे किती व्यक्ती आहेत, की आपण म्हणतो, "अरे, काल ते माझ्याशी फोनवर बोलले, परवा दिवशी मी त्यांना बघितलं, आत्ता रात्री मी त्यांच्याशी बोललो, आणि आता ते आम्हाला सोडून गेले." आपल्या कुटुंबातले, नातेवाईकातले अशा कितीतरी घटना आहेत. म्हणजे मनुष्य जीवन जे आहे, हे निश्चित नाहीये आयुष्य. इथे कधीही कुणाचा कसाही मृत्यू होऊ शकतो. तसं अन्य लोकांमध्ये त्यांचं आयुष्य हे निश्चित आहे. त्यांना माहित आहे, की एवढं-एवढं माझं आयुष्य आहे आणि तेवढं-तेवढं मी त्या ग्रहावर व्यतीत करणार आहे. परंतु मनुष्य जन्मामध्ये तसं नाही. म्हणून मनुष्य जन्म हा काय आहे? मर्त्य जग आहे. आणि ह्याच्यासाठी आपण बघतो, की ते खूप छान काही म्हणजे गुण आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो, की जीवन जे आहे, ते कधीच आपल्याला हे करू शकत नाही. म्हणजे म्हणजे कधी ते काय म्हणू शकतो आपण त्याला, भरवसा नाही आपल्या जीवनाचा. कधीही आपल्याला मृत्यू दगा देऊ शकतो. म्हणून एक खूप सुंदर अशी ओळी आहेत. एक कसा आपण म्हणू शकतो, अ, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, शमा बुझ जाए जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणजे जो काही ही जे काही ओळी आहेत, याच्याप्रमाणे खरोखर मनुष्याचं आयुष्य आहे, की कधी आयुष्य हे आपल्याला कधी दगा देईल मृत्यू, कधी आपण सांगू शकत नाही. आणि कधी आपला श्वास थांबेल, आणि मृत्यू झाल्यानंतर काय राहतं, त्या व्यक्तीचं फक्त नावच मागं राहतं. तर हे शाश्वत सत्य आहे जीवनाचं. म्हणून आपण या श्लोकामध्ये, भविष्य पुराणातल्या ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, की जो कोणी नियम, व्रत, उपवास याचं पालन करत नाही किंवा चातुर्मासामध्ये याचं पालन करत नाही, तर तो मूर्ख आहे. चातुर्मास्यम नयनोन्मूर्ख जीवनपी मृतो हि सह.
म्हणजे काय आहे, तो मूर्ख आहे आणि त्याचं जीवन हे मृतोहिस, एका मृत शरीराप्रमाणे आहे. तो जरी जगत असला तरी मृत शरीराप्रमाणे आहे. म्हणून हे 4 महिने चातुर्मासाचे आपल्याला एका बोनसाच्या रूपामध्ये मिळालेले आहेत. तर मैत्रिणींनो, याचा आपण खरंच खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. जसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये आर्थिक लाभ, तोटा, नफा, फायदा, ह्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात. परंतु आध्यात्मिक गोष्टी आपल्या डोळ्यांना कधी दिसत नाहीत. ती कृपा ही अदृश्य रूपामध्ये असते. त्यामुळे त्याची आपल्याला जाणीव होत नाही. आपण छोट्या-छोट्या गोष्टी करत असतो. आता उदाहरणार्थ जगन्नाथजींची रथयात्रा निघाली. कितीतरी लोकांना ती कृपा, अनंत जन्मांची पापं त्यांची नष्ट झाली असतील, की तो रथ ओढणे, भगवंतांच्या दोरीला स्पर्श करणे, एवढ्या वैष्णवांच्या समूहामध्ये हरिनाम संकीर्तन करणे. का तर हे डोळ्यांना दिसत नाहीये ना, कारण हे शास्त्रात वर्णन आहे. त्यामुळे आपली श्रद्धा, आपला विश्वास आपल्याला बसत नाही पटकन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय केले त्याचं आपल्याला गांभीर्य पण नसतं. म्हणून हे शास्त्र आपल्याला शिकवतात, की या दृष्टीने जर आपण बघितलं, तर आपल्याला ह्या चातुर्मासाचं हे कळू शकतं, महत्व. स्कंद पुराणामध्ये हा श्लोक येतो. श्रावणे वर्जयोच्छाक दधी भाद्रपते तथा दुग्गमा खयुजो मासी कार्तिक चामिषम त्यज्योत. म्हणजे श्रावणे वर्जयोच्छाक, श्रावण महिन्यामध्ये साग म्हणजे भाज्या वर्ज्य केल्या पाहिजेत. भाद्रपद महिन्यामध्ये दही वर्ज्य केलं पाहिजे आणि दूध तिसऱ्या महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये उडीद डाळ वर्ज्य केली पाहिजे. म्हणजे हे स्पष्ट श्लोक दिलेले आहेत शास्त्रांमध्ये. आणि दुसरं एक एक वर्णन येतं, की वृतानी वैष्णवानिह मनस्यामी चिकीर्षतम नरस्य भयमाप्नोती पापम जन्म शतोद्भवम. म्हणजे काय आहे, की वैष्णवांसाठी तर हे व्रत आहेच आहे. परंतु जर एखादी व्यक्ती मनाने सुद्धा त्याचं पालन करत असेल प्रामाणिकपणे, जर त्याला काही मर्यादा येत असतील आरोग्याच्या, किंवा आरोग्याशी निगडीत काही समस्या असतील, आणि जर त्याने खरोखर त्या प्रामाणिक भावनेने जरी मनाने जरी त्याचं पालन केलं, तरी 100 जन्मांचं त्याचं पाप नष्ट होतं. मग जर विचार करा, जो कोणी चातुर्मासाचं पालन करत असेल, तर त्याला किती पुण्य प्राप्त, पुण्य म्हणू शकत नाही, पुण्यात पण त्याची गणना नाही होऊ शकत, पण भगवंताची कृपा प्राप्त होऊ शकते. म्हणून त्या स्कंद पुराणामध्येच हा पुढचा श्लोक आहे. एक भक्तो नर शांतो नित्य स्नायी दृढव्रत हो अर्चये चतुरो मासान हरिस्त्यास्य लोकमाक. म्हणजे जो इंद्रिय निग्रह करून ज्या व्रताचं पालन करेल, तो हरीचा लोकांचं म्हणजे हरीचं धाम म्हणजे भगवंतांचं जे धाम आहे त्याचं काय करेल, त्या धामाची प्राप्ती करेल. यस्तु सुप्ने ऋषिकेश क्षितिशायी भुवेनर वार्षिकाम चतुरो मासान लभते वैष्णवीम गती. आता आपण बघितलं होतं की त्याला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. तर याला कारण काय आहे देवशयनी एकादशी? म्हणजे ही शयन एकादशी म्हणजे आजच्या एकादशी पासून तर कार्तिक महिन्याची जी उत्थान एकादशी येते, म्हणजे ही 4 महिन्यातल्या ही पहिली एकादशी, तर 4थ्या महिन्यातली शेवटची एकादशी. तर ह्या 4 महिन्यांमध्ये भगवंत काय करतात, भगवान विष्णू हे शयन करतात, म्हणजे निद्रा घेतात या 4 महिन्यांमध्ये. म्हणजे आजच्या एकादशी पासून भगवंत शयन करतात आणि बरोबर ते सॉरी, कुठली एकादशी, कार्तिक महिन्यातली उत्थान एकादशी, की त्या उत्थान एकादशीला भगवंतांची निद्रा जागृत होते. आता पाहायला गेलं तर आपण म्हणतो निद्रा हे तमोगुणाचं प्रतीक आहे, ते आपल्यासाठी आहे. भगवंतांची निद्रा जी आहे, तेव्हा ते निद्रा घेतात, जेव्हा डोळे बंद करतात, तेव्हा त्यांच्या श्वासातून अनंत म्हणजे ब्रह्मांड, जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा अनंत ब्रह्मांड त्यांच्या आतमध्ये जातात आणि जेव्हा ते श्वास सोडतात तेव्हा ते ब्रह्मांड बाहेर पडतात. त्यांच्या रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात. ही भगवंताची शक्ती आहे. जसं आपण कसं म्हणतो, की जर एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल एकाग्रतेने, तर आपण काय करतो, चिंतन, मंथन, स्मरण, जप, अभ्यास, जेव्हा काही त्याचा विचार करतो, तेव्हा पूर्णपणे आपण डोळे बंद करतो आणि शांत चित्ताने ते त्याचा विचार किंवा मनन करतो. अगदी तसंच भगवंत सुद्धा म्हणतात, की हे 4 महिने मला आता निद्रा घेऊ देत. परंतु ते निद्रा म्हणजे याचा अर्थ असा आहे, की आपण जे काही करतो ते भगवंत बघत नाहीत. आपली निद्रा तमोगुणी आहे. भगवंतांच्या निद्रेतून, भगवंतांच्या श्वासातून वेद निर्माण होतात. वेदांची निर्मिती होते आणि आपल्या निद्रेतून आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपण काय करतो, खराटे मारतो. तर हे भगवंतांच्या ह्या दिव्य गोष्टी आहेत. तर त्याच्यातून आपण बघतो, की भगवंत जेव्हा डोळे बंद करून घेतात, निद्रा घेतात, त्यांचे नेत्र बंद करतात, तेव्हा भगवंत अजून आपल्याला ती कृपा प्राप्त करून देतात आणि अजून आपण भगवंतांच्या जितकं जवळ जाऊ, तितकी भगवंत आपल्याला
ती कृपा देतात आपल्याला. म्हणून हे 4 महिने जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि भगवंत निद्रा घेतात या दिवसांमध्ये, ह्या 4 महिन्यांमध्ये. म्हणून या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे की जो कोणी या दिवसांमध्ये पृथ्वी म्हणजे जमिनीवर झोपतो, म्हणजे बेड गादी यांना टाळतो, तो वैष्णव गती मती प्राप्त करतो. म्हणजे एखादीची आपण म्हणतो ना मती भ्रष्ट झाली असं एक सहज एक वाक्य, त्याची मती भ्रष्ट झाली, परंतु तो वैष्णवांची गती आणि वैष्णवांची मती प्राप्त करतो जो कोणी जमिनीवर झोपेल तो. स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की ब्रह्मदेव जे आहेत ते नारद मुनींना हे सांगत आहेत, स्वतः नारद मुनींना सांगत आहेत की चातुर्मासामध्ये जो कोणी मीठ वर्ज करतो त्याचा कंठ मधुर होतो, जो कोणी तेल जेवणामधलं तेल वर्ज करतो त्याची पुत्र पुत्री म्हणजे संतान जे आहेत ते दीर्घायुषी होतात. जो शरीरामध्ये केसांमध्ये तेल लावत नाही त्याचं शरीर सुंदर होतं, जो परफ्यूम वापरत नाही तो विद्याधराचं रूप प्राप्त करतो, आणि जो कोणी योग करतो ह्या 4 महिन्यांमध्ये त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं. जो कोणी कटू मधुर तिखट हे ज्या काही गोष्टी आहेत आम्ल वाढवणाऱ्या त्या गोष्टींना वर्ज करतो त्याची कुरूपता दूर होते. जो कोण विड्याचं पान जे आहे त्याचा त्याग करतो 4 महिने तो योगी बनण्याच्या पात्रतेचा होतो. आणि कच्चं खाणं म्हणजे न शिजवलेलं जो खातो त्याचं जीवन हे निर्मळ बनतं. दही दूध ताक या गोष्टींचं जर वर्ज्य केलं तर त्याला गोलोकची प्राप्ती होते. आणि असे पण काही चातुर्मासामध्ये भक्त आहेत की ते अशा पद्धतीने पालन करतात की याच्यात वर्णन आहे की जो भोजन पात्र त्यागतो म्हणजे जमीन स्वच्छ करतात, त्या जमिनीवर अन्न ठेवतात आणि ते जमिनीवरच ते अन्न ग्रहण करतात. तर ते सांगतात की ते भोजन पात्र तो त्यागून तो जमिनीवरचं अन्न खातो तेव्हा तो काय करतो पृथ्वीचा आधिपत्य प्राप्त करतो. जो हरिनामाचा जप करतो, भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप करतो, तो असे 100 करोडो त्याचा 100 करोड जन्म एवढं दान भगवंतांच्या मंदिरामध्ये जे आपण जातो, स्वच्छ करतो. एक आवाज येत नाहीये, हरी बोल. हरिबोल आता लाईट गेलेली आहे त्यामुळं शक्यता फार कमी आहे रेंज होणार आहे. आता लाईट गेली, बघूया आता किती वेळ येतो. नाही, अजिबात आली काही म्हणजे मगाशी गेली होती परत एकदा, काय माहिती ती आवाज येतो. नाही, एक शब्द पण कळत नाहीये. आवाज मोबाईल डेटावरती बघ. मोबाईल डेटा आली 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 लाईट आली. एक मिनिट आता येतोय का? हरिबोल आली आता लाईट. आता येतो ना आवाज? हा, येतोय. हरिबोल येतोय ना? तर मंदिरामध्ये झाडू जर मारला त्याचं फळ आपल्याला काय प्राप्त होतं, एका कल्पात एक कल्प राजपद प्राप्त होतं. आणि वैष्णवांच्या संघामध्ये जर नियम कीर्तन करत असेल त्याला गंधर्व लोकांची प्राप्ती होते. आणि हे पण आहे की गेला परत आवाज. एखादा मला आवाज पाहिजे आवाज नाही मला येते. पाहिजे जे आवाज येत नाही. आता यायला पाहिजे रेंज आली. ब्रेक होतोय.
बघा लाईट तरी आली आता. आपण आवाज ब्रेक होतोय. हरी बोल. हा स्टार्ट करा, मी सांगते परत काय वाटलं तर. हम्म. म्हणजे एखादा पती पत्नीकडे कुठलीही डिमांड करत नाही, की मला हे पाहिजे ते पाहिजे, जी आहे जे काय आहे भगवान भोग लावून तो जे स्वीकारतो. तर त्या पतीला सुद्धा त्याचं अनेक प्रकारच्या पुण्याचं म्हणजे फळांचं म्हणजे अनेक प्रकारचे कर्म केल्यानंतर ते प्राप्त होते, पुण्य कर्म. तर ते फळ सुद्धा प्राप्त होतं त्या पतीला. वेगवेगळ्या स्कंद पुराणामध्ये वेगवेगळ्या श्लोकाद्वारे चातुर्मासाचं महत्व सांगितलेलं आहे. आता चातुर्मास जो आहे, तर चातुर्मासामध्ये ही पहिली तर त्या एकादशीचं महत्व आपण बघितलं. जसं आपण चैतन्य चरितामृत मध्ये आतापर्यंत हे शास्त्रांमधले रेफरन्स ऐकले, परंतु आता प्रत्यक्षरित्या आपण बघूयात ह्या चातुर्मासाच्या पालनाने काय भक्तांना कृपा प्राप्त झालेली आहे आणि त्या शास्त्रांमध्ये वेगवेगळे दाखले. जसं जेव्हा चैतन्य महाप्रभू भक्त श्रीकृष्णांचा आहे, त्यांची जेव्हा त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाले की आता संन्यासी झालेला आहेस ना, तुझी मी काय सेवा करू ना, तू सांग. म्हणतो की काही नाही, तर की तू मला भरभरून आशीर्वाद दे, त्याची सांगतात. तर ते मच्छी म्हणतात की नाही तरी काय सेवा करू, मी सेवा करूची. तेव्हा चैतन्य महाप्रभू विनंती करतात की फक्त तू एकादशीचं पालन, त्यांच्या शनिवार एकादशीचं पालन करणं. जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की तू ते एकादशीचं पालन सुरू कर, आणि तिथून पुढे चैतन्य महाप्रभूंच्या आईने त्याची एकादशी पालन केलं. त्याच्यातून आपण काय बघतो की साक्षात भगवंत आहे आणि ते सुद्धा त्यांच्या आई म्हणतात की तू एकादशी पालन कर. मग काहीतरी विचार करा, ह्या महात्म्य आणि आजच्या मधली ही पहिली एकादशी आणि आज युगावर आज आपण श्रवण करत आहोत. नक्की आपल्या सगळ्यांना सुद्धा की भगवंताची कृपा प्राप्त होते. तर ह्या 4 आपण श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, हे 4 महिने भगवंत जे आपण बघितले विश्राम करतात. करतात ते निद्रा घेतात आणि निद्रा घेतल्यानंतर 4 महिन्यांनी एकादशीला ठेवतात. तर नारायण, आपण की नारायण निद्रा घे, नारायण आपल्याला आपण नेहमी म्हणतो नारायण, तर नारायण म्हणजे नर, म्हणजे नर आपण पुरुष, पुरुषाचं प्रतिनिधित्व करतो आणि नर म्हणजे समूह, आणि नारायण म्हणजे गती, आश्रय, म्हणजे भगवंतांचा आश्रय घेणे, त्याला म्हणतात नारायण. आणि परगती म्हणजे आपण जे वासुदेवांना म्हटलं तर वासुदेवती, वासुदेव धर्म, वासुदेव कर्म, जी काही आपण जे काही करतो त्याची आपली काय पाहिजे आहे की जे काय आहे वासुदेवांना प्रसन्न करणे. दुसरा काय आहे ना, जे जेव्हा नार म्हणजे जल, जे भगवंतांच्या शरीरापासून दिव्य जल निर्माण होतं, तर ते आदिपुरुष जे आहेत भगवान श्रीकृष्ण, जे महाविष्णू रूपामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा ते दिव्य जल काय त्यांच्या शरीरातून बाहेर पडतं. आणि अयन म्हणजे नारायण, अयन, अयन म्हणजे निद्रा घेणे. ते बलरामजींना जल दिव्य जलामध्ये बोलवतात आणि बलरामजी काय करतात, अंतशेषाचं रूप घेतात आणि त्याच्यावरती ती त्यांची लीला करतात, त्याच्यावर ते काय करतात, निद्रा घ्यायला सुरुवात करतात. तर तो दिवस जो आहे तो आजचा दिवस आहे. म्हणजे आजपासून बरोबर नारायणांनी काय केलं आहे, त्याची निद्रा घेण्यास सुरुवात केलेली आहे. हा तो आजचा दिवस आहे. म्हणून ह्या दिवसामध्ये जितकं काही येते, डोळे बंद करून, मी कशी म्हणते आपल्याला जर काही स्मरण करायचं असेल आपण डोळे बंद करतो, तसं भगवंतांना स्मरण करण्यासाठी आपण सुद्धा त्यांनी निद्रा केली आहे तसं आपण सुद्धा डोळे बंद करू, जितकं तीव्रतेने भगवंत घेऊ तितकी प्राप्त होईल. त्याच्यामुळे हे पहिल्या स्कंदामध्ये हे वर्णन स्वतः एक पुत्र होते. आता दासीपुत्र म्हणजे की एका शूद्र हरी बोल, कुटुंबामध्ये त्या संजीवनी शूद्र कसं झाली? ह्याच्यामध्ये ते हरी होते. बोल. बाकीच्या येतोय का आवाज? मला तरी थोडा डिस्टर्ब वाटतोय. एक मिनिट थांब, मी ना सेटिंग चेंज करते, म्हणजे कोणाला काय वाटलं तर दे कॅन टेल. मी सेटिंग चेंज केलंय. कुणाला आवाज डिस्टर्ब वाटला तर सांगा लगेच.
ब्रेक माताजी होतोय. व्हिडिओ बंद जर केला ना तर होऊ शकतं बरं का, म्हणजे कधी कधी आवाज क्लिअर होतो व्हिडिओ बंद ठेवला तर. व्हिडिओ बंद करते. तो ट्राय तर करून बघा. आता मला सांगा बरं, चॅट बॉक्स मध्ये सांगा पुन्हा. तर हे जे आहे कुठपर्यंत आलो होतो आपण. तीव्रता एकदम तीव्रतेने आपण काय केलं पाहिजे, भगवंतांचं केलं पाहिजे. आणि याचे नारद मुनी ही कथाच देवांना सांगतात की ते म्हणतात की मी पूर्वजन्मी एकदा पुत्र होतो. आणि चातुर्मासामध्ये आपण बघितलं की साधू ऋषी मुनी एका जागेवर थांबतात, तसं हे साधू ऋषी सगळे त्या स्थानी आले होते नारद त्यांच्या बरोबर राहतो. आणि ते उच्च स्तरावरचे आणि सगळंच त्यांना प्राप्त झाला. त्यांचं उच्चिष्ट त्यांनी ग्रहणलं, त्यांच्या चरणची सेवा नारद मुनींनी केली. आणि त्यांच्या संगते त्यांनी एकादशीचं पालन केलं. मोबाईल डाटा बंद करून थांबा 1 मिनिट ते. हरी बोल येतोय पण थोडासा ब्रेक होतोय माताजी. पुत्र होतो आणि त्या दासी पुत्रापासून मी एक नारदर्शी म्हणजे नारद मुनी होण्याचं भाग्य प्राप्त मला झालं. म्हणजे विचार करा की ह्या एक चातुर्मासामध्येच हीच कृपा चातुर्मासामधली नारद मुनींना प्राप्त झाली होती. म्हणून आपली सुद्धा चेतना तशी पाहायला गेली तर आपली सुद्धा चेतना एका दासी पुत्राची आहे. दासी पुत्राची म्हणजे काय की शूद्रतेची. आपण स्वतःला ते त्या स्तरावर आपण समजलं पाहिजे. एका भक्ताची चेतना नेहमी स्वतःला नम्रतेच्या त्या भावनेमध्ये तो भक्त नेहमी स्वतःला अधम समजतो किंवा स्वतःची ती पात्रता समजत नाही. मग आपली सुद्धा चेतना तशी पाहिजे. अशा पद्धतीची चेतना जेव्हा युधिष्ठिर महाराज, थँक्यू माताजी, थँक्यू. जेव्हा युधिष्ठिर महाराजांना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की एखादी एक अशी पापी व्यक्ती जी आहे तर तू राज्यामध्ये जा आणि शोधून तिला माझ्या पुढे उभी कर. तेव्हा युधिष्ठिर महाराज काही काळाने येतात नारद भगवंताकडे आणि ते स्वतःला ते सांगतात की मला पूर्ण राज्यामध्ये एकही अशी पापी व्यक्ती दिसली नाही. तेव्हा ते म्हणतात की मला असं कळलं की सगळे किती पुण्यवान लोक आहेत आणि मीच किती अधम आहे. आणि असं म्हणून ते स्वतःला भगवंतांच्या चरणी समर्पित करतात. तर हा भगवंतांचा भक्तांचा गुण असतो. म्हणून आपण या चातुर्मासामध्ये सुद्धा दुसऱ्यांच्या गुणांची वाखाणणी केली पाहिजे. भक्तांनी एकमेकांच्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे किंवा एकमेकांना प्रेरणा दिली पाहिजे. चांगल्या गोष्टी एकमेकांच्यात शोधल्या पाहिजेत. तर हे आपण याच्यातून शिकू शकतो. दुसरी म्हणजे चैतन्य चरितामृत मधली ही स्टोरी आहे. अजून एक ही आहे कथा नाही म्हणू शकत, परंतु आपण बघतो की जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये यात्रेला गेले, दक्षिण भारत यात्रेला, तेव्हा ते कावेरी नदीमध्ये त्यांनी स्नान केलं. तो चातुर्मासाचा महिना होता. आणि चातुर्मासामध्ये त्यांना तिथे कावेरी नदीच्या किनारी श्री संप्रदायाचे एक वरिष्ठ भक्त व्यंकट भट्ट त्यांना भेटले. आणि व्यंकट भट्ट त्यांना निवेदन केलं की तुम्ही चातुर्मास चालू आहे तर तुम्ही 4 महिने माझ्या घरी राहा. म्हणजे त्यांच्या घरी त्यांना आमंत्रित केलं. 4 महिने त्यांनी भगवंतांची सेवा केली. आणि त्यांचा जो पुत्र होता गोपाल, तो छोटा मुलगा होता अगदी. आणि त्या गोपालाने चैतन्य महाप्रभूंची सेवा केली तिथे 4 महिने चातुर्मासामध्ये. आणि तो गोपाल भट्ट पुढे तेच गोपाल भट्ट गोस्वामी झाले, षड गोस्वामींमधले. म्हणजे ही किती मोठी कृपा चातुर्मासामध्ये वैष्णवांची सेवा केल्याने त्यांना प्राप्त झाली. की म्हणजे जेव्हा ते म्हणजे खरं तर ते श्री संप्रदायात मधले आलेले त्यांचे पिता व्यंकट भट्ट आणि हे श्री संप्रदायामधून ही कृपा प्राप्त बनून वैष्णव संप्रदायामध्ये ते ग्रेट मोठे आचार्य बनले. तर ही किती मोठी कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच हे गोपाल भट्ट गोस्वामी की जे राधारमण विग्रह आहेत वृंदावन मधले, आपल्याला सगळ्यांना माहित आहेत की ते राधारमण स्वतः गोपाल भट्ट गोस्वामींसाठी एका शिलेतून बाहेर पडलेले अवतीर्ण झालेले आहेत त्यांच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी. तर म्हणजे हे असे गोपाल भट्ट गोस्वामी ज्यांनी चातुर्मासामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभूंची सेवा केली. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की हे 4 महिने जे आहेत तो आपण जास्तीत जास्त वैष्णवांची सेवाही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः जगन्नाथपुरीमध्ये चातुर्मासामध्ये कुठे बाहेर जात नव्हते. म्हणजे ते आणि हेच चातुर्मास जो आहे की नवद्वीपवासी सगळेजण
4 महिने म्हणजे जगन्नाथजींची रथयात्राच्या अगोदर बरोबर निघायचे ते आणि रथयात्रेला तिथे पोहोचायचे आणि बरोबर ते चातुर्मासातले 4 महिने ते चैतन्य महाप्रभूंबरोबर राहायचे. रथयात्रेच्या पूर्व काही काही दिवस ते अगोदर पोहोचायचे 4 महिने तिथे येऊन राहायचे आणि तिथे चैतन्य महाप्रभूंबरोबर श्रवण, कीर्तन, स्मरण ज्या काही भक्तिमय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 4 महिने ते दंग होऊन जायचे. तर बघा आपल्याला म्हणजे त्यावेळेची आर्थिक स्थिती पण कशी असेल ना. आता आपल्याला एक फेस्टिवल जर साजरा करायचा आणि मंदिरात जायचं म्हटलं तर आपल्याला वाटतं अरे रविवार पाहिजे, रविवार शिवाय शक्य नाही, ही वेळ नाही, ती वेळ नाही आणि त्यावेळेसची कसं म्हणजे ते आर्थिक सगळं कॅल्क्युलेशन असेल ना, की हे लोक 4-4 महिने येऊन तिथे थांबत होते चातुर्मासामध्ये. आणि सगळे उत्सव जर आपण बघितले चातुर्मासामध्ये तर ह्याच 4 महिन्यामध्ये येतात. याच्यामध्ये आपण बघतो की आता आजची एकादशी, एकादशी झाल्यानंतर बलराम जयंती येते. बलराम जयंती झाली की लगेच झुलन यात्रा येते. झुलन यात्रा झाली की श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. राधाष्टमी येते नंतर. मग नंतर वामन द्वादशी, शरद पौर्णिमा, गोवर्धन पूजा, गोपाष्टमी, बहुलाष्टमी, नंतर दीपावली म्हणजे सगळे जे काही मुख्य उत्सव आहेत ते सगळे हे चातुर्मासामध्ये येतात. गुरुपौर्णिमेची सनातन गोस्वामींची तिरोभाव तिथी म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय येतात ह्या चातुर्मासामध्ये येतात आणि भक्तांसाठी एक उत्सव, सगळे उत्सवच असतात. तर आपण बघतो की बाहेरच्या लोकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की काय हे भक्तीमध्ये गेलं की काही उत्सव नाही, काय तेच तेच गोष्टी करणं. खरं पाहायला गेलं तर सगळ्यात जर एन्जॉय करत असतील तर भगवंतांचे भक्त. किती उत्सव, किती फेस्टिवल. असं नाहीये की कुठली गोष्ट एकदम आता कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि कुठल्या गोष्टींचं काहीच करायचं नाही. आता एकदा ना श्रील प्रभुपादांना ना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता. म्हणजे प्रभुपाद म्हणायचे ना नेहमी की तुम्ही आतापर्यंत इतके आयुष्य मायेला दिलेत, एक आयुष्य तुम्ही भगवंतांना द्या म्हणे. तर एक व्यक्ती प्रश्न विचारतो की एवढं सगळं करून पण आणि जर मला समजलं असं की नंतर भगवंत नाहीतच तर काय करणार. मग ते म्हणतात की तेव्हा प्रभुपाद खूप छान उत्तर देतात त्याला. प्रभुपाद म्हणतात की हे ही जर गोष्टी, ह्या गोष्टी आपण करतोय स्पिरिच्युअल, जसं आता आपण हे वेगवेगळे फेस्टिवल बघितले, आनंद घेतो, एन्जॉय करतो, यात्रा करतो, याच्यातून आपल्याला काय मिळतं, एक एन्जॉयमेंटच मिळते याच्यामध्ये. असं नाही की आपल्याला काय कुठं सगळं सोडून कुठल्या जंगलामध्ये जायला सांगितलेलं आहे. मग ते म्हणतात की हे सगळं आपल्याला करतोय आपण, हे आनंद घेतोय. मग याच्यामध्ये पण आनंद आहे आणि हे करताना तुम्ही जर आनंद घेताय त्या गोष्टींचा, जर तुम्हाला कळलं की भगवंत नाहीयेत तरी तुमचा तोटा काय होणार आहे. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही आणि तुम्ही ह्या गोष्टींना महत्व दिलं नाही, तुम्ही भौतिक जंजालामध्ये फसलात आणि जर तुम्हाला मृत्यूच्या टायमाला त्यावेळेस कळलं की भगवंत आहेत, मग त्याला तुम्ही काय करणार. म्हणजे ही चेतना, ही भावना आपण ठेवली पाहिजे की भगवंत आहेत आणि भगवंतांनी आपल्याला भक्तिमय जीवन हे श्रील प्रभुपादांनी आपल्याला एक उत्सव प्रिय करून दिलेला आहे. भक्तिमय जीवन म्हणजे एक उत्सव आहे आपल्या जीवनामध्ये. तर हे सगळे फेस्टिवल आपण बघू शकतो की हे 4 महिन्यांमध्ये येतात. आणि दुसरं म्हणजे याच्यातून आपण हे पण बघितलं पाहिजे की जेव्हा चातुर्मासामध्ये हे सगळे भक्त यायचे नवदीप वरून, ते सगळेजण चैतन्य महाप्रभूंना इतका प्रसाद आणायचे, इतका प्रसाद आणायचे, घेऊन यायचे आणि तो प्रसाद त्यांना घेऊन यायचे. अख्खी एकदा ते गोविंद म्हणून त्यांचे एक हे असतात, सेवक असतात चैतन्य महाप्रभूंचे आणि ते सगळा प्रसाद घेऊन येतात आणि ते पूर्ण एका कमऱ्यामध्ये भरतात. तो गच्च भरून जाते ती रूम आणि नंतर चैतन्य महाप्रभू म्हणतात की ते इतके परेशान होतात ना गोविंद, कारण प्रत्येक भक्त येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी विचारायचे आदल्या दिवशी दिलेला प्रसाद, चैतन्य महाप्रभूंनी मी दिलेला प्रसाद खाल्ला का, मी दिलेला पदार्थ खाल्ला का. म्हणजे त्यांना इतका आनंद असायचा की महाप्रभू स्वीकारतायत का, घेतला की नाही. आणि मग गोविंद इतके परेशान होतात की त्यांना असं वाटतं की कसं सांगू मी प्रत्येकाला. मग ते त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की इतका काही प्रसाद आलाय आणि इतकं काही आहे. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात अजून कोण येणार आहे का घेऊन. ते म्हणतात चला मी तुम्हाला दाखवतो आणि ते दाखवतात आणि ती रूम बघतात गच्च भरलेली. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात हो ठीक आहे. तेव्हा गोविंद यांच्या लक्षात येतं आणि मग ते म्हणतात की 56 भोग जगन्नाथजी स्वीकारतात रोज. चैतन्य महाप्रभू म्हणजे जगन्नाथजीच चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आलेला आहे आणि त्यांच्यासाठी हे भोग स्वीकारणे म्हणजे काय आहे. तर हे आपण बघू शकतो की म्हणून हे चैतन्य महाप्रभू जे आहेत गौरनिताई आहेत आणि त्याच्या रूपामध्ये हे भोग ते स्वीकारत आहेत. तर आपल्या घरी जर खरोखर कोणाच्या गौरनिताई असतील तर आपण जास्तीत जास्त भोग गौरनिताईला सुद्धा ह्या चातुर्मासामध्ये लावू शकतो. जसं चैतन्य महाप्रभूंनी पण हा भोग म्हणजे सॉरी हा जो भक्तांनी आणलेला प्रसाद
त्यांनी स्वीकारला. तसं गौरनीताईला सुद्धा आपण चातुर्मासामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकारचे पदार्थ चैतन्य महाप्रभूंना, नित्यानंद प्रभूंना अर्पण करू शकतो. तर आता ह्या व्रताचं पालन कसं करायचं? तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जितकं आपल्याला होता, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धाम निवास म्हणजे धामामध्ये आपण राहिलं पाहिजे. भले आपल्याला धामामध्ये नसेल जाणं होत, तर कमीत कमी आपल्या कुठे शेजारी मंदिर असेल भगवंतांचं, इस्कॉनचं किंवा हरे कृष्ण, तिथं जाऊन आपण तिथं राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त वेळ धामामध्ये व्यतीत केला पाहिजे, मंदिरामध्ये व्यतीत केला पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्तावर जितका जास्त होईल, म्हणजे पूर्ण 4 महिने म्हटलं तरी ब्रह्ममुहूर्तावर जेवढा जप करता येईल, म्हणजे नुसत्याच 16 माळा नाही तर त्याच्यापेक्षा अधिक जप आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचन केलं पाहिजे, त्याचं श्रवण मनन केलं पाहिजे, दान दक्षिणा दिली पाहिजे. आणि सोनं त्यागलं पाहिजे. आता सोनं त्यागणं म्हणजे काय, की गोल्ड ते सोनं नाही, की सोनं त्यागणं म्हणजे काय, आपली निद्रा, कमीत कमी निद्रा आपण घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वेळ भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावला पाहिजे. मंदिराची सेवा केली पाहिजे. भागवतम स्तुती ऐकली पाहिजे. जसं भागवतम मध्ये वेगवेगळे आपण बघतो की भीष्मदेवांची स्तुती, गजेंद्रची, कुंती महाराणींच्या प्रार्थना, गोपींचं गोपी गीत, अशा वेगवेगळ्या ज्या स्तुती आहेत त्या आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला अजून काही गोडी वाटत असेल त्यांनी गीतेचं रोज एक श्रीमद भगवद्गीतेचा एका श्लोकाचं तरी अध्ययन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वैष्णव परंपरेमधले भजन आपण गायले पाहिजेत. आणि हे 4 महिने एकादशीचं जितकं तीव्रतेने आपल्याला पालन करता येईल तेवढं पालन केलं पाहिजे. तुलसीची सेवा केली पाहिजे. की संख्यापूर्वक, म्हणजे आपण बघतो की हे षड गोस्वामी सुद्धा संख्यापूर्वक नाम जप करायचे. रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत तर त्यांचा तो एक संख्या होती, मला आता आठवत नाही, पण तेवढे दंडवत ते रोज वैष्णवांना करायचे, प्रणाम करायचे, दंडवत प्रणाम करायचे. म्हणजे आपण पण वैष्णवांना दंडवत प्रणाम केला पाहिजे, संख्यापूर्वक नाम जप केला पाहिजे, भजन केलं पाहिजे. दीपदान, रोज भगवंतांना दीपदान केला पाहिजे. म्हणजे जर देवामध्ये भगवंतांच्या समोर दीप रोज दिवसभर जर तुपाचा दिवा जर तेवत राहिला तर ते अजूनच छान. पण ते नसेल होत तर रोज आपण सकाळ संध्याकाळ भगवंतांना दीपदान केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की वैष्णव सेवा किती महत्वाची आहे, की हे सगळे नारद मुनी आहेत, चैतन्य महाप्रभूंचे हे भक्त आहेत. हे सगळ्या उदाहरणांद्वारे आपण बघितलं की चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त वैष्णवांची सेवा केली पाहिजे. त्यांना प्रसादाला बोलवलं पाहिजे. ब्रह्मचारी जे असतात त्यांची सेवा आपण केली पाहिजे. त्यांनी सांगितलेले ज्या काही आज्ञा आहेत, जे काही इन्स्ट्रक्शन आहेत वरिष्ठांनी किंवा अशा प्रामाणिक वैष्णवांनी, ते आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जमिनीवर झोपलं पाहिजे. आणि कुठली गोष्ट कधी असत्य बोलू नये, निंदा दुसऱ्यांची करू नये. या काळामध्ये स्वादिष्ट व्यंजन त्यागलं पाहिजे. म्हणजे जसं आता असे पण असं असतं चातुर्मासामध्ये की जर आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडता असेल, एखादा पदार्थ खूप आवडता असेल तर तो आपण त्या महिन्यामध्ये त्यागला पाहिजे. जसं आता एखाद्याला स्वीट आवडतं एखादं, तर एका महिन्यामध्ये तो पदार्थ त्यागतो, दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरा त्यागतो, तिसऱ्या महिन्यात असं करत शेवटच्या महिन्यामध्ये त्यांनी 4 पदार्थ त्यागलेले असतात. म्हणून ते त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणजे हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं यथाभक्ती यथाशक्ती हे करणं महत्वाचं. असं नाही की ते सांगितलंय म्हणून करायचंय आणि आपल्या शरीराच्या काही मर्यादा सगळ्या गोष्टींचं सगळं बघून जेवढं जमेल तेवढं भक्ती भावनेने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर उगाच काहीतरी व्रत घ्यायचं आणि मी हे करेल आणि मग त्याची तीव्रता नंतर हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जे काही करतो त्याचं पण आपलं फळ, पुण्य, जे काही फळ प्राप्त होतं ते सुद्धा आपलं नाहीसं होऊ शकतं. म्हणून आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती जेवढं जमेल, जसं जमेल, आपल्या शरीराच्या मर्यादा, आपल्याला बाकीच्या गोष्टींच्या मर्यादा हे बघून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे काही करू ते काय म्हणतात यथाभक्ती, ते खरोखर भक्तिमय आणि प्रामाणिकतेने आणि श्रद्धेने पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं नाही की आता हे सगळंच मला करायचंय, मी आता सगळंच करल आणि कुठल्याच काही गोष्टींचं हे बघणार नाही. तर त्याच्या दृष्टीने आपली प्रकृती, आपल्याला येणाऱ्या मर्यादा, आपले आजार काय असतील तर त्याला बघून आपण याचं जे काही करू पण ते तीव्र प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की चातुर्मासाचं महत्व काय आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये किती वैष्णवांनी ती कृपा प्राप्त केलेली आहे. तर आपल्याला सुद्धा ही संधी आहे
की चातुर्मासामध्ये आपण पण जास्तीत जास्त पालन करून ह्या सगळ्या गोष्टींचं, वैष्णवांचा संग घेऊन वैष्णवांची सेवा करून आपण पण याचं कृपा आपण प्राप्त करू शकतो. तर थँक्यू. आज मला बोलण्याची संधी दिली. खरं तर हे माझी पात्रता नाहीये, पण तरी मी 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात चुकलं जे काही असेल तर ते क्षमा करा, आणि जे काही तुम्हाला भावलं असेल ती श्रील प्रभुपाद गुरु महाराजांची कृपा. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सेटिंग तर ऑलरेडी मला वाटतं चेंज केलेलंच आहे. एक मिनिट. कोण आहे होस्ट? मीच आहे का? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर मग हरी बोल. थँक्यू संदेश शक्ती माताजी. एकदम हे खरं असे रिमाइंडर्स गरजेचे असतात, कारण चातुर्मास येतोय म्हटल्यानंतर आपला मूड त्याला ट्यून करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो थँक्यू थँक्यू. आणि उद्यापासून हे होत आहे महिलांसाठीचा एक भगवद्गीता कोर्स ह्या चातुर्मासाच्या शुभ मुहूर्तावर द्वादशीच्या शुभ मुहूर्तावर उद्यापासून सुरू होत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा चातुर्मास खरोखर आपण जगण्याचा प्रयत्न करूया. भगवंतांच्या नामाचा जितका प्रचार करू, जे आपल्याला काही प्राप्त झालंय ते इतरांना देण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला सगळ्यांना खूप कळकळीची विनंती आहे की अजूनही आजचा दिवस आहे, तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा ह्या गीता कोर्सचा इतर नवीन मैत्रिणींपर्यंत हा मेसेज देण्याचा. आणि अजूनही याच्यामध्ये कुणी नवीन असतील ज्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं नसेल गीता कोर्सचं, तर तुम्ही अजूनही ते रजिस्ट्रेशनही आमच्याकडे करू शकता आणि उद्यापासूनच्या गीता कोर्सचा जॉईन करू शकता. तुमच्या सगळ्यांचे प्रार्थना आशीर्वाद राहू देत की हा गीता कोर्स ही भगवंताची वाणी अनेकानेक जीवांपर्यंत पोहोचू दे आणि तुमची प्रार्थना नेहमी सदैव असू दे. थँक्यू सो मच. प्रश्न आहे का कोणाला? नाहीतर मग आपण थांबूया. थँक्यू. हरिबोल माताजी. दंडवत प्रणाम. खूप हा, सुंदर लेक्चर धन्यवाद. प्रमाणे एवढं सुंदर लेक्चर चातुर्मासाबद्दल, शयन एकादशी बद्दल दिलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. मला एक क्वेश्चन असा आहे की तुम्ही श्रावण महिन्यात पालेभाज्या खायच्या नाही असं म्हटला, मग हो. कोथिंबीर ही पण भाज्याच्या ह्याच्यामध्ये मोडते ना, मग कोथिंबीर खाल्ली तर चालते का असं विचारायचं. मला वाटतंय कोथिंबीर चालत असावी. कोथिंबीर, कारण पालेभाज्या बाकीचं जसं पालक, मेथी ह्या गोष्टी वर्ज्य असतात. तरी पण मी कन्फर्म तुम्हाला सांगते क्लास झाल्यावर जरा थोडी माहिती काढू, कारण कोथिंबीर चालते. आनंदगोपी माताजी, तुम्हाला याच्यातलं काही असेल माहिती तर तुम्ही सांगू शकता. बाकीच्या पालेभाज्या आपण बघतो हे पालक, मेथी, चाकवत ह्या गोष्टी वर्ज्य असतात ह्या पालेभाज्या. पण माझ्या माहितीप्रमाणे कोथिंबीर चालते. पण ओके आता त्याचं माताजी. रिझन काय मी तुम्हाला विचारून सांगते. चालेल चालेल माताजी. ओके. हरिबोल. एक शंका होती, म्हटलं थोडं हो, विचारावं. हो. नाही, ती साहजिकच आहे. म्हणजे मला हे माहिती की कोथिंबीर चालते, पण ती का चालते हे मी पण याचा विचार नव्हता केला. तर ते थोडंसं शास्त्रिक काय आन्सर आहे म्हणजे मला पण माहित नाही. ते मी सिनियर्सला कोणाला तरी विचारून नक्की सांगते तुम्हाला. हरी बोल. हरी बोल. हरी हा, हरी हरी बोल. बोल. आयुर्वेदिक सांगते, हे पाऊस पडला ना की ते गुरुत्व येतं पालेभाज्यांमध्ये आणि कृमी असतात त्याच्यामुळे ते खात नाहीत असं. पण मला बाकी माहिती नाही आध्यात्मिक. मी हो, आयुर्वेदिक जड हो. जड होतात आणि माती जास्त लागलेली असते त्याला, त्याच्यामुळे हम्म. कृमीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून ते दोन गोष्टी आहेत, गुरुत्व आणि कृमींचा प्रादुर्भाव होतो. मला बाकी माहिती नाही. थँक्यू माताजी. आयुर्वेदाचार्य, थँक्यू. तो एक मला दृष्टिकोन. आध्यात्मिक नाही माहिती मला. नक्कीच. थँक्यू. बोल माताजी. हा, बोला. वैष्णव कॅलेंडर मध्ये आजपासून चातुर्मासारंभ असं म्हटलंय आणि हो, हो. परत 21 तारखेला चातुर्मास आरंभ, पहिला महिना पालेभाज्या वर्ज्य असं म्हटलंय हम्म. आपल्या आपल्या वैष्णव कॅलेंडर मध्ये. म्हणजे मग तेव्हा आजपासून पौर्णिमा आहे. चातुर्मास सुरू आहे ना? आजपासून आहे का चातुर्मास 21? सुरू झालाय. मग त्याची काहीतरी तिथी असेल माताजी, हे असेल त्याचा काय म्हणू शकतो आपण. तेव्हापासून पालेभाज्या वर्ज्य असते का 21 तारखेपासून? असं आहे का? हो, तसं असणार आहे माताजी. हो हो. हो. आणि ना चातुर्मासाचा अजून एक रिझन माताजी प्रतिभा माताजींनी आणि आपल्या श्री तुलसी माताजींनी सांगितलं ना,
की त्याच्यामध्ये हा एक पॉइंट राहिला माझा सांगायचा, की पालेभाज्या ते एक रिझन आहे, आध्यात्मिक पण आहे, की त्याच्यामध्ये जीवजंतू असतात आणि ते नकळतपणे मारले जाऊ शकतात, म्हणून ते केलं. पण प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्रीय कारण आहे. दीपा माताजी नाही कदाचित हे सांगू शकतात त्या, की जसं आता उडीद डाळ आहे त्या महिन्यामध्ये वर्ज्य करतात. ते त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप असतात आणि प्रोटीन्स म्हणजे आपल्यामध्ये ना खूप एनर्जी म्हणजे खूप असं रजोगुण तयार करतात प्रोटीन्स. त्यामुळे आता आपल्याला वाटतं ना उडीद डाळ का वर्ज्य आहे, तर उडीद डाळमध्ये ती प्रोटीन्स आहे आणि त्याच्यामध्ये रजोगुण तयार होतो आणि आपल्याला हे 4 महिने व्यवस्थितरित्या जितकं आपण सत्वगुणामध्ये राहू तितका प्रयत्न करतो, म्हणून ते उडीद डाळ वर्ज्य आहे. तसं दही मध्ये पण त्या महिन्यामध्ये तो एक ऋतू काळ असतो ना, तो काहीतरी ऋतुमान, तर त्याच्यामध्ये तो विकार निर्माण होतो. असं त्याच्यामध्ये काहीतरी आयुर्वेदिक पण ते रिझन आहेत आणि आध्यात्मिक पण आहेत. त्यामुळे चातुर्मासामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये हा एक एक पदार्थ वर्ज्य असतो, असं आहे. म्हणजे ह्या महिन्यामध्ये ही पालेभाजी वर्ज्य आहे, पण ती दुसऱ्या महिन्यामध्ये आपण खाऊ शकतो. म्हणजे असं नाही की 4 महिने आता पूर्ण पालेभाजी वर्ज्य. प्रत्येक महिन्याला एक वर्ज्य आहे. आता ह्या महिन्यामध्ये पालेभाजी वर्ज्य असेल, तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य आहे. पण ती पालेभाजी आपण स्वीकारू शकतो. असं म्हणजे पूर्ण 4ही महिने 4ही पदार्थ पूर्ण बंद आहेत असं नाहीये त्याचं. त्या महिन्यामध्ये फक्त तो पदार्थ वर्ज्य आहे आपल्याला. बरोबर आहे. हरी बोल माताजी. चालेल, थांबूया हरी मग बोल. आपण. थँक्यू. चातुर्मासाबद्दल थोडस गांभीर्य उत्पन्न केलं. प्रयत्न करूयात काहीतरी पालन करण्याचं. नक्कीच आपण आध्यात्मिक दृष्ट्या बघूया ह्या चातुर्मासाला. आपोआप भौतिक दृष्ट्याही आपलं शुद्धता येईल मग आपल्या जीवनामध्ये त्याच्यातून. नक्कीच. थँक्यू चालेल. माताजी, खूपच छान एनर्जेटिक लेक्चर झालं. आणि आता आम्ही गंभीर गंभीर होतोय आता, म्हणजे चातुर्मासाचं महत्व ही खूप छान सांगितलंय तुम्ही, सुरुवातच छान केली आहे. थँक्यू माताजी. ते तुमच्यासाठी नाही, खरं तर अगोदर माझ्यासाठीच आहे. कारण जे बोलतं त्याची जबाबदारी जास्त आहे, कारण ते माझ्या पण पालन आचरणात नाहीये. त्यामुळे ते माझ्यासाठीच आहे सगळ्यात पहिलं. त्यामुळे आपण प्रयत्न करूया संडे भागवतम मंदिरामध्ये एकत्रित येऊन जपा करण्याचा रविवारच्या वेळेमध्ये. जेवढं जे काही करता येईल तेवढं जिथं जिथं संधी आहे तिथे तिथे